राहुल गांधी यांनी पुराव्यासह मतदान याच्यात काही प्रमाणात घोळ असल्याचं म्हणलेलं आहे. मात्र त्याच दरम्यान आपण बघू शकतो की त्या ठिकाणी उद्धव ठाकरे आणि त्यांच्या मुलांना पाठीमागं बसण्याची वेळ आली. मी सकाळीच सांगितलं की माननीय उद्धव ठाकरेजींनी त्यांचा सन्मान त्यांनीच जपात आहे. त्यांचा सन्मानाचं या पद्धतीनं पतन करताय महाविकास आघाडी, काँग्रेस पार्टी खास करून उद्धव ठाकरेजींना ज्या पद्धतीनं मागे टाकताय. मलाही वाईट वाटलं काल की उद्धवजींना ज्या पद्धतीची वागणूक दिली. मला अभिमान या गोष्टीचा आहे की आणि मला आवर्जून या पवित्र स्थळावर सांगायचं आहे, राजमाता लोकमाता अहिल्यादेवी होळकरांचा हा परिसर आहे. जेव्हा देवेंद्र फडणवीस या राज्याचे मुख्यमंत्री होते 2014 ते 19 आणि मी मंत्री म्हणून काम केलं, तेव्हा मला या ठिकाणी आठवतं की माननीय देवेंद्रजी यांनी उद्धवजींना मोठ्या भावाच्या भूमिकेमध्ये बघितलं आणि कधी तर मंत्रिमंडळामध्ये जे महत्वाचे निर्णय घ्यायचे आहेत तर मातोश्रीवर जाऊन त्या ठिकाणी चर्चा केली. म्हणजे देवेंद्रजींनी जेव्हा जेव्हा सरकारमध्ये 14 ते 19 काम केलं, ज्या पद्धतीचा आदर तिथल्या आम्ही आणि देवेंद्रजींनी उद्धवजींना दिलं. माननीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा जी शिवसेना होती त्या शिवसेनेचा आदर आम्ही केला. पण ज्या पद्धतीचा अवहेलना आणि अवमान काँग्रेस पार्टी उद्धवजींचा करतायत, आता उद्धवजींनी विचार करायचा आहे की या पद्धतीची अवहेलना, या पद्धतीचा अपमान उद्धवजींचा काँग्रेस पार्टी किती दिवस करणार आहे. आणि दुसरं राहिलं मतदानाचं, या राज्याच्या जनतेने देवेंद्र फडणवीसजी, एकनाथजी आणि अजितदादाच्या सरकारला इमानदारीने 51.78% मतं दिले. घरोघरी जाऊन आम्ही त्या ठिकाणी एक मत मागितलं आहे. आणि त्यामुळं आता ते राहुल गांधी हे काहीतरी पुढच्या निवडणुकीमध्ये आपल्या कार्यकर्त्यांना टिकवण्याकरता, आपली पार्टी टिकवण्याकरता हे असं निवडणूक आयोगावर आणि संभ्रमाचं वातावरण तयार करून आपली पार्टी टिकवण्याचा प्रयत्न करतात असं मला वाटतं. याच्यामध्ये काही धम नाही आहे. ज्या बाबीला महाराष्ट्राने देशाने सरकार निवडून दिलं, महाराष्ट्राने सरकार निवडून दिलं आणि त्या मतदार राजाचा अपमान करणे, राहुल गांधी वारंवार मतदार राजाचा अपमान करताय. ज्या व्यक्तीने मतदान केलं त्यांचा अपमान करताय. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांना मतदान केलं तेव्हा ते बोलले नाही, पण विधानसभेच्या निवडणुकीत आम्हाला मतदान केल्यावर त्या वारंवार असं म्हणतात आहे की मतदान चुकीचं आहे. खऱ्या अर्थाने मतदारांचा अपमान करण्याचा अधिकार राहुल गांधीला नाही आहे आणि त्यामुळं राहुल गांधींनी मतदारावर शंका घेऊ नये. रांगेवरून टीका करणारे लोक जे आहेत धमक असल्याची टीका संजय राऊत नाही, मला काय त्याच्यावर आम्ही कुठं टीका केली आहे? आम्ही कुठं म्हटलं? आम्ही हेच म्हटलं की आमच्या वेळी माननीय उद्धवजी हे उच्च स्थानावर आम्ही त्यांना नेहमीच मानलेलं आहे. माननीय देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना त्या ठिकाणी आम्ही उद्धवजींना त्यांच्या मोठ्या भावासारखं त्या ठिकाणी प्रत्येक वेळी निर्णय घेताना विचारात घेतलेला आहे. आणि त्यामुळं आता त्यांची आम्ही कुठे टीका करतोय? त्यांनी तपासायचं आहे त्यांचं स्थान कुठे आहे. आम्ही काहीच म्हटलं नाही आहे. पण आम्हाला वाईट वाटतं की महाविकास आघाडीमध्ये या पद्धतीने उद्धवजीची त्या ठिकाणी ते अवहेलना करतात आहे. एवढंच बोललो आहे. सनातन हिंदू दहशतवादावर पृथ्वीराज चव्हाण यांच्या कानशिलेत लगवणाऱ्याला 2 लाख रुपयाचं बक्षीस देण्याची घोषणा चतुर्वेदी यांनी केली आहे. नाही, ते याबद्दल मला काही बोलणं बरोबर नाही. कुणाच्या कांचीलात वगैरे लावण्याची भाषा कोणी करू नये. शेवटी प्रत्येक व्यक्ती सन्माननीय आहे. फक्त बोलताना मात्र विचार करून बोललं म्हणजे प्रत्येकाने कुणाच्या कांचीलात लावणे, कुणाला हे करणे ते करणे या भाषा मला मान्य नाही. मी काही सांगितलं की मनोज जरांगे पाटील साहेब जे त्या ठिकाणी काही मुंबईकडे निघणाऱ्या वगैरे मला तुळजापूरमध्ये एक प्रश्न विचारला गेला, त्यावर आम्ही सांगितलं की 14 ते 19 मध्ये देवेंद्र फडणवीस सरकारने मराठा समाजाकरता ज्या पद्धतीने सुप्रीम कोर्टात आपण बाजू मांडली, आपण आर्थिक आणि सामाजिक सर्वेक्षण केलं, आपण समन्वय समिती तयार केली, सारथीसारख्या योजनेच्या माध्यमातून आपण समाजाला मजबूत करण्याचं काम केलं. आता जे काही मागण्या शिल्लक राहिल्या आहे त्यावर जरांगे पाटील मोर्चा काढतात आहे किंवा आंदोलन करतात आहे. त्या आंदोलनावर सरकार विचार करेल. माननीय एकनाथजी आहेत, अजितदादा आहे, देवेंद्रजी, आम्ही सर्व लोक जे समन्वय समितीमध्ये आहोत त्यामध्ये ते सांगतोय मी की या सरकारमध्ये जी काही मागणी असेल ती मागणी निश्चितपणे
आमचं सरकार त्याचा नेहमीच विचार करत आला आहे. मराठा समाजाला जे काही आतापर्यंतच्या सवलती किंवा सेवा करण्याची संधी आम्हाला मिळाली ती देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात सुरू झाली. आर्थिक सामाजिक सर्वेक्षण देवेंद्र फडणवीस सरकारनेच केलं आणि जे काही मागण्या शिल्लक असतील त्या मागण्या पूर्ण करण्याकरता जे आमचं सरकार आहे, एकनाथजी आहे, देवेंद्रजी आहेत, अजितदादा आहे, आम्ही सर्व बसू पुन्हा एकदा. चाकणकर यांनी एकनाथ खडसेंच्या जवळने दुष्कर्म केल्याचा आरोप केलेला आहे. त्यावर ते मला त्याबद्दल वाळूचं धोरणाविषयी तुम्ही मुद्दा उपस्थित केला होता. कशा पद्धतीने वाळू असणार आहे, कृत्रिम वाळू आणि वाळू काठावरील वाळू, दोन्ही वाळूच्या विषयी तुम्ही भाषणामध्ये उल्लेख केला. या राज्यामध्ये एक चांगलं धोरण आणलेलं आहे. एक महत्वाचा प्रश्न आपण मला विचारला आहे की महसूल खातं हे कृत्रिम वाळूकडे आता चाललेलं आहे. 50 क्रशर आम्ही या जालना जिल्ह्यामध्ये ऑफर करतो आहे, फर्स्ट कम फर्स्ट. तसे कलेक्टर लवकरच ॲडव्हर्टाइजमेंट काढतील. आज माझी कलेक्टरची बैठक आहे, त्याच्यामध्ये मी या ठिकाणी निर्देश देणार आहे. या राज्यामध्ये नैसर्गिक वाळू वापरण्याऐवजी सर्व शासकीय बांधकामांना आता कृत्रिम वाळू वापरायची. दगडावरनं तयार केलेली वाळू ही आपल्या नैसर्गिक वाळूपेक्षाही उत्कृष्ट पद्धतीची आहे. त्याचं आम्ही आता रिझर्वेशन केलं आहे आणि आम्ही 50 नवीन क्रेशर देणार आहोत. जे नैसर्गिक वाळूची चोरी आहे, मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी माफियागिरी आहे, ती आम्ही बंद करणार आहोत. आणि मी आपल्या माध्यमातून या महाराष्ट्राच्या आणि जालन्याच्या जनतेला सांगू इच्छितो की ज्यांना ज्यांना कृत्रिम वाळूचे क्रशर पाहिजे असतील त्यांनी जिल्हाधिकाऱ्याकडे अर्ज करावे. सर हिंदी में बताइए, उद्धव ठाकरे इन्कम टॅक्सची नोटीस आल्याचा आरोप त्यांनी केला. काहीतरी दिवसभर टी व्हीमध्ये आपला चेहरा दिसला पाहिजे म्हणून काही लोक तुमचा स्पेस घेत राहतात आणि तुम्ही त्यांना स्पेस देत राहता. एवढा त्याचा अर्थ आहे. कुठल्याही पद्धतीचं काहीही झालं नाही आहे. आणि अशा इन्कम टॅक्सच्या नोटीस वगैरे सर्वांना येत असतात. एखाद वेळी तुम्हाला तुमचं ॲफिडेविट जर आता माझ्या वेळी मलाही कधीतरी इन्कम टॅक्सच्या नोटीस आल्या आहेत आणि त्यामुळे इन्कम टॅक्सच्या नोटीसचा अर्थ काय, तुम्हाला जेलमध्ये टाकलं का? तुम्हाला त्याचं स्पष्टीकरण द्यावं लागतं. इन्कम टॅक्सची नोटीस ही आता एखाद्याचा आमचं रजिस्टर डिपार्टमेंट आहे, माझ्याकडे आता स्टॅम्प आहे, स्टॅम्प कायदा आहे. 30 लाख रुपयाच्या वर कोणी जर रजिस्ट्री केली तर इन्कम टॅक्सला कळवावं लागतं. नाही कळवलं तर नोटीस येतं. त्यामुळं इन्कम टॅक्सची नोटीस वगैरे हे आता सिंपल बाब आहे. कोणावर कारवाई झाली का, कोणावर कारवाई होणार आहे का, हे शेवटी या राज्यामध्ये कायदा प्रत्यय करत आहे. त्यामुळं कोणी असं बोललं असेल की बाबा हे झालं ते झालं, हे साऱ्या टी व्हीवर आपला चेहरा दिवसभर चालला पाहिजे म्हणून करणाऱ्या बातम्या आहेत. प्रकाश आंबेडकर म्हणतात